आज खास भोगीच्या निमित्ताने बनवतीये ही पारंपरिक आणि पौष्टिक भोगीची भाजी आणि तिच्यासोबत गरमागरम बाजरीची भाकरी. ह्या भाजीमध्ये आहे हंगामी भाज्या, भरपूर फायबर आणि देशी टेस्ट. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. याच्यासाठी आपण घेतल्यात भाज्या वाटाणा, वालघेवडा, बटाटा, वांगी, पावटा, हरभरा, गाजर आणि शिजवलेले शेंगदाणे. वाटणासाठी आपण सुकं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं. ते भाजून झालं की थोडंसं आपण तीळ भाजून घ्यायचे. तिळांना खूप अगदी भाजायचं नाही आहे, थोडंसं अगदी गरम करून घ्यायचं. तीळ चांगले भाजून झाले की थोड्याशा तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा. अगदी त्याला लालसर करायचा नाही आहे, अगदी रंग बदलेपर्यंत भाजायचं. वाटण्यासाठी खोबरं, वाटलेला कांदा, भाजलेले तीळ, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर टाकून बारीकसं वाटण करून घ्यायचं. 2 चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता याचा तडका द्यायचा आणि वाटलेलं मिश्रण टाकायचं. चांगलं तेल येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर हळद, गरम मसाला, जिरा पावडर, धना पावडर, गोडा मसाला, मिरची पावडर, घाटी मसाला टाकून चांगलं मिक्स करून घेऊन अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाला खाली लागू नये म्हणून थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. चांगलं परतून घ्यायचं. बघा चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहे त्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मिक्स करून आता त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहोत. गरम पाणी टाकलं आहे. गरम पाण्याने तर्री चांगली येते. वरून थोडेसे तीळ आणि दाण्याचा कूट टाकलेला आहे. आता छानपैकी त्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि एक 15 ते 20 मिनटं भाज्या चांगल्या छानपैकी शिजवून घ्यायच्या. भाजी शिजती आहे तोपर्यंतच आपण बाजरीची भाकरी करून घेऊया. बाजरीच्या भाकरीला खूप सारे तीळ लावून भाकरी थापून घेतली आहे आणि आता भाकरी भाजून घेऊया. बाजरीची भाकरी म्हणजे आरोग्याचा खजिना. ग्लुटेन फ्री, आयर्न रिच आणि खूपच फिलिंग असते. घरच्या घरी बनवलेलं हे जेवण नुसतंच टेस्टी नाही तर खूप हेल्दी पण आहे. जर अशा तुम्हाला पारंपरिक आणि साधं घरचं जेवण आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. सायली वन्यज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.